लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी दिल्यानंतर जिल्हाभरात पोलिसांकडून कारवाया सुरू करण्यात आल्या। त्या मोहिमेअंतर्गत सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली आहे। गुप्त माहितीनुसार सोनई नेवासा रोडलगत अमळनेर शिवारातील जोरे वस्ती येथे छापा टाकण्यात आलाय। छाप्यामध्ये इसम सुनील अण्णासाहेब येळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून आणि त्याने दाखवलेल्या ठिकाणाहून सुगंधित तंबाखू, सुगंधित तयार मावा तयार करण्यासाठी लागणारी कच्ची सुपारी, मावा तयार करण्याची मशीन, वजन काटा असा एकूण 1,54,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कायदा 2023च्या कलम 123, 223, 274 आणि 275 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी आणि जप्त मुद्देमाल सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, अहिल्यानगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.